सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर पोहोचला आहे। अशा कडक उन्हाळ्यात शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज असते। अनेक संस्थांमधील पाण्याच्या टाक्यांची स्थिती अत्यंत दयनीय आणि अस्वच्छ असल्याचे समोर येत आहे। या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ, गाळ, कचरा साचलेला असून परिसरात जंतू व डासाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। यामुळे टायफॉइड, कॉलरा यासारख्या गंभीर जलजन्य आजाराची लागण होण्याचा धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत शाळा प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष अत्यंत चिंताजनक आहे। या गंभीर प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा सेना पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। येत्या 24 ते 48 तासाच्या आत सर्व शाळांमधील टाक्यांची स्वच्छता करून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। निर्धारित वेळेत कार्यवाही न झाल्यास आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानी पोहोचल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल। तसेच या प्रकरणी युवा सेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रसंगी युवा सेना जिल्हा अध्यक्ष योगेश मराठे, शहर अध्यक्ष अमित खंडेलवाल, उपशहर प्रमुख चेतन धामेचा, दत्ता शिंदे, अनिल ठाकूर, जावेद बेग, भूषण पाटील, दिगंबर कासार, देवेंद्र गायकवाड, सुमित चौधरी, नितीन धनगर, राहुल ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। मार्च महिना सुरू झाला आहे। ऊन हे 40 अंशावर जाऊन टेपले आहे। आम्ही युवा सेना काही शाळा व महाविद्यालयांमध्ये गेलो असता तिथे विद्यार्थ्यांना पाण्याची गरज भासत असते, कारण ऊन खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे। तर विद्यार्थ्यांना पाण्याची नितांत गरज आहे। पण आम्ही शाळा व कॉलेजांमध्ये प्रत्यक्ष गेलो असता शाळांमध्ये व कॉलेजांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण ही साचलेली आहे। तसंच तेथे आजूबाजूला कचऱ्याचे ढिग हे पडलेले आहे आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळही साचलेला आहे। तरी आम्ही आज रोजी शिक्षणाधिकारी मनीष पवार साहेब यांना निवेदन देऊन सांगितले आहे की आपण येत्या 2 ते 3 दिवसात या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून येथे आरओ प्युरिफायर लावावे आणि मुलांना येत्या पुढच्या महिन्यातील मुलांच्या परीक्षा आहे आणि उन्हाचा तडाखा हा पुन्हा पुढच्या महिन्यात वाढणार आहे। तर आपण आधीच या सर्व गोष्टी म्हणजे पाण्याच्या टाक्या स्वच्छ साफसफाई करून येत्या 2 दिवसात आपण हे सर्व काम करून घेणे। त्यानंतर जर आम्हाला 2 ते 3 दिवसात इकडे स्वच्छता दिसली नाही तर युवा सेना शिवसेना स्टाईल आंदोलन हे करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।